मलंग बाबाचा आज यात्रेचा दिवस आहे। मोठ्या प्रमाणात हिंदू बांधव हा यात्रेचा सण आम्ही साजरा करतो। सर्व शिवसैनिक असतील, जेवढे हिंदू मंच असेल ते सर्वजण आम्ही मिळून हा संयुक्त मिळून असा मलंग बाबाचा आम्ही सण साजरा करत असतो। आपले धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या माध्यमातून हिंदूंची वहिवाट हीच मलंग मुक्तीची पाठ असा संदेश घेऊन आम्ही सर्व या डोंगरावर गडावर जात असतो दर्शनाला आणि अतिशय आनंदाचा सण आम्ही साजरा करत असतो। उपमुख्यमंत्री 1952 सालापासून वाद सुरू आहे। एकनाथ शिंदे मुख्यमंत्री सुद्धा होते, त्या काळात सुद्धा वाद सुटलेला नाही। आता आपण आमदार झालात, आपण काय पाठपुरावा कराल का वाद सुटावा यासाठी? नक्कीच हा वाद लवकर सुटेल। तुम्ही बघितलं असेल देशाचा जो राम मंदिराचा प्रश्न होता तोही 500 वर्ष आपला सुटला नव्हता, पण मोदी साहेबांच्या माध्यमातून एक राम मंदिराचा प्रश्न सुटला। त्याचबरोबर आपण जे प्रतापगडावर जी आपली समाधी आहे अफजल खानाची अनधिकृत तीही शासनाच्या माध्यमातून काढण्यात आली आणि आताच या महिनाभरापूर्वी कल्याण कोर्टाने आपला दुर्गाडी जो मंदिर आहे तो हिंदूंचंच मंदिर असंही जाहीर केलं। आता राहिला ते शेवटचा मलंग मुक्तीगड, आता तोही लवकर होईल। याबाबत आता काय पुढचा पाऊल आहे? 101% मुक्ती मिळेल, त्याच्याबद्दल कुठलीही शंका नाही। तर आम्ही सर्व शिवसैनिक, आम्ही सर्व हिंदू मंच वर्ग आणि इथले तमाम आमचे असणारे भारतीय लोक आम्ही या मलमुक्ती झाल्याशिवाय गप्प बसणार नाही आणि तो मलमुक्तीचा शिंदेसाहेब पूर्ण करते एवढा आम्हाला नक्की विश्वास आहे। नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा।